नमस्कार, जय शिवराय. तर मी ऋतुजा आज माझ्या मामाच्या गावी आलेली आहे. तर मग हा माझा पहिला व्लॉग आहे आणि गोठ्यातील गायविषयी शेतीविषयी मी माहिती तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघूयात. बघता हा माझ्या मामाच्या गायींचा गोठा आहे. तर इथे म्हैस आहे, बाकीच्या गायी म्हैस आजोबांनी चारायला नेलेल्या आहेत. तर हे बघू शकता, हे सगळं शेणखत आहे. हा आमचा जॉनी आहे. जॉनी खूप गरीब आहे. जॉनी चला. तर हे माझ्या लहान मामाचं घर आहे. तरी तुम्ही बघू शकता, हे माझ्या लहान मामाचं घर आहे. इकडे आमचं पपईचं झाड. इकडे हे शेड शेळ्यांसाठी केलं होतं, बट शेळ्या विकल्यामुळे आता ते खाली आहे. तर आपण जाऊयात मोठ्या मामाच्या घरी. तर हे तुम्ही पाहू शकता, ते माझ्या मोठ्या मामाचं घर आहे आणि हे सगळं शेणखत गाईंचं. हे बघू शकताय गाईचं वासरू किती मस्त आहे. ये तर आपण येऊ आता गोठ्यामध्ये. तर हा माझ्या मोठ्या मामाचा गोठा आहे. तरी तुम्ही बघू शकता, इथे फक्त 2च गायी आहेत, पण बाकीच्या ज्या गायी आहेत त्या आजोबांनी चारण्यासाठी नेलेल्या आहेत. तर पाहू शकता गोठा किती स्वच्छ आहे. तर गोठा हा डेली धुतला जातो, कारण गाईचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गोठा डेली धुतला जातो. तर हे तुम्ही पाहू शकता, ते जे मोठे मोठे ड्रम्स बकेट्स असतात ते कापून गाईच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे इथे. आणि ही जी दावण केलेली आहे ते गाईंना चारा टाकण्यासाठी केलेली आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित खाऊ शकतील. तर हे तुम्ही बघू शकता, हे आपली मिल्किंग मशीन आहे. हे आपण धारासाठी याचा वापर करतो. आणि हे सुद्धा तुम्ही पाहू शकता, ही बकेट मिल्किंग मशीनची बकेट आहे. तर आपण जाऊयात पुढे गाईंच्या चाऱ्याकडे. तर हे पहा आमच्या कोंबड्या. आणि हे पाहू शकता, हा घास आहे, गाईंच्या चाऱ्यासाठीच आहे. आणि हे जे पांढऱ्या याच्यात हे सगळं भरून ठेवलेलं आहे ना, हे सगळं मक्याचा मुरघास आहे. याचं वजन साधारणपणे 110 ते 120 किलो असतं. हे गाईच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, त्यामध्ये प्रोटीन पण असतं. त्यामुळे हा मक्याचा मुरघास आहे सगळा, तो गाईंच्या चाऱ्यासाठी. हे पाहू शकता कुट्टी मशीन. आपण ऊस असो मका असो काही कुट्टी करून बारीक करून गाईला खाऊ घालतो. त्याने टाकींमध्ये गाईंचं पिण्याचं पाणी ठेवलं जातं भरून. तर आपण वळूयात शेतीकडे. तर हे तुम्ही पाहू शकता, हे जे सर्व शेतात लावलेलं आहे ना, याला मेथी घास बोलतात. तर यामध्ये 18 ते 20% प्रोटीन असतं आणि हे गाईंच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे हा आम्ही शेतात मेथी घास लावलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा उगवला आहे तो. इथे जे लावलेलं आहे ना, हा सगळा लसूण लावलेला आहे. थंडीमध्ये मेथी घास हा गाईंना खूप उपयुक्त आहे. आणि तसंच मिनरल मिक्सचर, लिव्हर टॉनिक, परत अजून विटॅमिनचं टॉनिक, हे सगळं गाईंना देणं खूप गरजेचं असतं. त्याने त्यांची इम्युनिटी पॉवरही वाढते आणि तसंच दूध उत्पादनही वाढतं. तर हे तुम्ही हे झाडे पाहू शकतात, हे सगळे टोमॅटोची झाडे येतं, किती मस्त असे उगलेत पहा. तिकडे जे तुम्ही पाहू शकता ना, तिकडे सगळी मका लावलेली आहे. आपण तिकडे पण जाऊयात. हे पाहू शकता टोमॅटो अजून बघा कच्चेच येतं छोटे छोटे. तर आपण जाऊयात मकीकडं.
पाहू शकता आपण आता पोहोचलोय मकाकडे. तर हे जे सगळं हिरवगार मस्त दिसतंय ना, तर ही सगळी गायींना चाऱ्याची सोय केलेली आहे. तर पाहू शकता ही मका आपण हिरवा चारा म्हणून गायींना वापरतो. तर आता तर दुपार झाली आणि सकाळीच मकाला पाणी देऊन झालंय. पहा, इथून आपण पाणी देतो मकाला, इथून. तर पहा किती छान असं मस्त दिसतंय. मी आजारी असल्यामुळे माझा आवाज चेंज झालेला आहे, सो आवाजाला माझ्या इग्नोर करा. पाहू शकता किती मस्त असं दिसतोय घास. पण आता घरी आलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, हे जे मोठं झाड आहे ना, हे दत्ताचं झाड आहे. आपण त्याला तसंच उंबराचं झाड पण म्हटलं जातं. तर पाहू शकता ते किती मोठं झालंय. पहा किती सुंदर असं वाटतंय घरासमोर. सर्वांना जर माझा हा गावाकडील ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून दुसरा व्लॉग मी अजून परफेक्ट बनवेन. तर काय चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा मागते. आणि भेटूयात मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.